सगळ्या लोकांचे खूप काही काही क्वेश्चन्स होते, जॉब रिलेटेड, देन कोलॅबोरेशन रिलेटेड, देन माझ्या पर्सनल लाईफ रिलेटेड सुद्धा काही काही क्वेश्चन्स होते. सो या व्हिडिओमध्ये मी सगळे क्वेश्चनचे आन्सर करणार आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी खूप दिवसानंतर यूट्यूबचा व्हिडिओ बनवत आहे. सो जसं की मी माझ्या इन्स्टाला सांगितलं होतं की मी Q&A व्हिडिओचा लॉंग फॉर्म घेऊन येणार आहे. सो हिअर आय ॲम. आणि खूप सगळ्या लोकांचे खूप काही काही क्वेश्चन्स होते, जॉब रिलेटेड, देन कोलॅबोरेशन रिलेटेड, देन माझ्या पर्सनल लाईफ रिलेटेड सुद्धा काही काही क्वेश्चन्स होते. सो या व्हिडिओमध्ये मी सगळे क्वेश्चनचे आन्सर करणार आहे. सो येस, विदाउट एनी फर्दर डू, लेट्स गेट स्टार्टेड. सो मी काय केलं आहे की तुमचे सगळ्यांचे क्वेश्चन्स रीड केले आहेत. देन जे मला DMsमध्ये आले होते मी ऑलमोस्ट सगळे रीड केलेले आहेत. तर जे मोस्ट आस्क्ड क्वेश्चन्स आहेत ते मी सगळ्यात लास्टला घेणार आहे आणि जे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत ते मी आधी कव्हर करणार आहे. सो स्टार्ट करायच्या आधी मला एक सांगायचं आहे की खूप सगळ्या लोकांनी फक्त हाय 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 हॅलो हाऊ आर यू, तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला डायरेक्ट वन गोमध्ये मला तुम्ही विचारू शकता. सो दॅट मला ज्यावेळेस वेळ मिळेल मी रीड करेल आणि जर मला पॉसिबल झालं तर मी तिथल्या तिथेच तुम्हाला रिस्पॉन्स करू शकते. लेट्स मूव्ह ऑन. खूप सगळ्या लोकांनी विचारलं आहे अबाउट मी की एम आय सिंगल. सो नो, आय एम अ मॅरिड वुमन आणि माझी एक छानशी मुलगी आहे 2.5 वर्षाची. तिचं नाव आहे ओवी आणि माझ्या हजबंडचं नाव आहे अभिलाष. सो आय एम हॅपीली मॅरिड. सो प्लीज डू नॉट आस्क. नाव नेक्स्ट आहे की फ्रॉम वेअर आय एम. सो आय एम फ्रॉम पुणे महाराष्ट्र, बट माझं जे सासर आहे ते आहे कोल्हापूर. माझं माहेर आहे सांगली. सो मी कोल्हापुरी आहे, मी पुणेकर पण आहे. देन मी पुण्यात किती वर्षापासून आहे. सो ऑलमोस्ट लग्नाच्या आधी 1-2 वर्ष होती मी इथे, लग्नानंतर आहे. सो ऑलमोस्ट इट्स 7 इयर्स, 8 इयर्स. सो 8 वर्ष झाली मी पुण्यात आहे. एक आहे तो मी थोडा लास्टला घेईल. त्यानंतर विचारलं आहे की ओके, माझ्या रिलेटेड एवढेच क्वेश्चन्स आहेत. वाय पीपल, विचारा क्वेश्चन्स विचारा. ठीक आहे. नेक्स्ट आहे कोलॅबरेशन रिलेटेड, नॉट कोलॅब ॲज सच, बट देन लवासा सिटीला येणार का फोटोशूटला. सो इफ इट इज अ पेड कोलॅब आय विल डेफिनेटली कम. असे मला 2 DM आले होते की फ्रीलॅन्सर वगैरे आहे. आय वुड प्रिफर अ पेड कोलॅब. इफ इट इज येस देन प्लीज डू DM मी. नेक्स्ट आहे जेवायला येऊ का, जेवण छान बनवता तुम्ही. सो मी ह्याच्यावरती फक्त एवढंच बोलू शकते, धन्यवाद. मी तुम्हाला ऑब्व्हियसली घरी नाही बोलू शकत जेवायला. ओके. नेक्स्ट आहे आय एम अ CA. इफ़ यू वॉन्ट टू फाइल इनकम टैक्स बताऊंगी मैं आपको. नेक्स्ट है हाऊ टू मेंटेन गुड स्किन अँड हेअर. तुमच्या मनातून आलं पाहिजे की येस, मला माझी स्किनची काळजी घ्यायची, मला माझी हेअर्सची काळजी घ्यायची. सो मी खूप ऑनेस्टली सांगते की मी पण काय एवढा असं कोरियन स्किन केअर जो असतो ना 10 स्टेप्स प्रोसेसवाला, एवढं सगळं नाही करत बसत. बिकॉज एवढा टाईम पण नाही मिळते, बिकॉज आय एम अ मॉम, मला नाही वेळ मिळत. इट्स जस्ट की जे तुमचं बेसिक आहे लाईक मॉर्निंग आणि नाईट टाईम स्किन केअर, हे खूप 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 जास्त महत्त्वाचं आहे. तुमचे जे डार्क सर्कल आहेत ते घालवण्यासाठी जर तुम्ही काही क्रीम वगैरे लावत असाल तर ते लावा. जे काय आहे ते तुम्ही रात्री करा, सो दॅट तुमची जी स्किन आहे ती रात्री रिपेअर होते आणि तुम्हाला हळूहळू विथ टाईम छान रिझल्ट्स मिळतील. आणि सेम विथ हेअर. मी खरं सांगते, मी वाघोलीमध्ये राहते पुण्यात आणि इथलं जे पाणी आहे ते इतकं म्हणजे हार्ड वॉटर आहे, त्याच्यामुळे इतकं हेअरफॉल होतं आहे मला. आणि इट्स नॉट जस्ट बिकॉज ऑफ हार्ड वॉटर, मला त्याच्यासाठी खूप रिझन्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल लाईक हार्ड वॉटर, तो मला पोस्टपार्टम हेअरफॉल होतो आहे. त्यानंतर मला होतं आहे थायरॉईड, मला थायरॉईड आहे, मला PCOD आहे. सो खूप सगळे रिझन्स आहेत त्याच्यामुळे होते. लाईफस्टाईल आपण मेंटेन नाही करू शकत की घरचं बाहेरचं खाणं होतं. देन खूप सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आणि आय एम ट्राईंग, बट देन येस. बट हां, ह्याच्यासाठी पण आहे की मी खूप काय माझ्या हेअरसाठी करते. चांगलं हेअर केअर प्रोडक्ट्स वापरते. त्याच्यानंतर माझे हेअर नाईट टाईमला मी खूप माझ्या केसांना वेळ देते. आता मी विसरलेले नाही आहेत, बट नॉर्मली मी सांगते आहे की मी हेअर ग्रोथ सिरम यूज करते. त्याच्यानंतर जे डॅन्ड्रफ येतो तर त्याच्यासाठी पण मी एक सिरम आहे ते यूज करते. त्यानंतर मी हेअर स्मूदनिंग केलं होतं तर त्याच्यासाठी एक सिरम आहे ते यूज करते. सो आय डू यूज अ लॉट ऑफ प्रोडक्ट्स. सो ज्यामुळे माझ्या केसाचं जे हेअरफॉल एवढं व्हायचं आहे ते थोडं
एवढं होतं. सो हां, म्हणजे वर्क करतो आणि ते काय काय प्रोडक्ट्स आहेत तर तुम्ही मला DM करू शकता किंवा तुम्ही मला कॉमेंट्समध्ये विचारू शकता. मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल किंवा तुम्हाला कॉमेंट्सला रिप्लाय करेल. ओके. कोलॅब रिलेटेड. सो कोलॅब रिलेटेड असं आहे की मी इन्स्टावरती आत्ता स्टार्ट केलं आहे. वेट, मी हे चेक करत होते की व्हिडिओ स्टार्ट आहे की नाही, अदरवाईज मी एवढी बडबड करणार आणि काहीच रेकॉर्ड नाही होणार. सो तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की कोलॅब रिलेटेड की कसा म्हणजे कोलॅब्स कसे घ्यायचे, कसे मिळवायचे किंवा कसं ग्रो करायचं. सो टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी इन्स्टावर आत्ता स्टार्ट केले, बट देन मी यूट्यूब 4 इयर्स झाले ऑलमोस्ट करते. आय नो आय एम व्हेरी ऑन अँड ऑफ बिकॉज तुम्ही कन्सिस्टंट नसता, तुम्हाला अदर प्रायोरिटीज असते, तुमची जॉब आहे किंवा लाईक मदरहूड, व्हॉट एव्हर इट इज. सो तुम्हाला खूप सगळे डिस्ट्रॅक्शन्स असल्यामुळे पण ते होऊ नाही शकत आणि आहे खूप सगळे रिझन्स ज्याच्यामुळे नाही होऊ शकत. आय एम ट्राईंग नाऊ की मी त्या पाथवरती परत येऊ बिकॉज आय लव्ह कॉन्टेंट क्रिएशन. सो मी आली आहे परत. सो कोलॅब कसं मिळवायचं. सो जसं की मी माझ्या इन्स्टावरती सांगितलं होतं की मी ह्याच्या आधी खूप ब्रँडसोबत काम केलं आहे. असं नाही की खूप जास्त केलं आहे. इट्स पेड मी नाही केलं आहे. मी सगळे बार्टर कोलॅबरेशन्स केले आहेत. सो बार्टर आणि पेडमध्ये हा फरक आहे की पेडमध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला पैसे भेटतात आणि बार्टरमध्ये ब्रँडचं प्रोडक्ट फ्रीमध्ये भेटणार आणि तुम्हाला त्या फ्री प्रोडक्टवरती कॉन्टेंट क्रिएट करायचं आणि त्या ब्रँडला द्यायचं आहे. इट्स जस्ट बार्टर कोलॅबरेशन. दिस इज हाऊ इट वर्क्स. ठीक आहे. सो असे थोडे काही ब्रँड्स आहेत ज्याच्यासोबत मी काम केलं आहे. मला आता आठवती नाही आहे बिकॉज 4 वर्ष झालं. मी काय करू शकता, तुम्ही जे ब्रँड्स असतात त्यांना तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता. पॉसिबिलिटीज खूप कमी आहेत की तुम्हाला त्यांचा रिस्पॉन्स येईल. ते फक्त तुम्हाला एक फॉर्म देतील, म्हणजे जे पण रिस्पॉन्स तुम्हाला देतील ते तुम्हाला फॉर्म देतील. एक गुगल फॉर्म असतो, तो तुम्हाला फिल करायचा असतो. त्याच्यात तुमचे बेसिक डिटेल्स असतात की काय आहे, तुम्ही कोणत्या निशमध्ये आहात, लाईक फॅशन, लाईफस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर और अदर एनी ऑप्शन्स. तुमचे काही निश आहे त्याप्रमाणे तुम्हाला तो फॉर्म फिल करावा लागतो. तुमचा ॲड्रेस, तुमचे डिटेल्स जे काय आहे किंवा तुमचे प्रिफरन्सेस सांगायचं की मला पेड करायचं किंवा मला बार्टर करायचं किंवा काही वेळेला तो ऑप्शनच नसतो. सो त्या केसमध्ये फक्त बार्टर कोलॅबरेशन होतात. सो असे काही जे कंपनी असतात ते तुम्हाला फक्त तो फॉर्म प्रोव्हाइड करतात. तुम्हाला फिल करायचं. फोन आला तर आला, नाही आला तर नाही आला. सो असं असतं की त्या ज्या मोठे ब्रँड्स असतात लाईक कॉस्मॅटिक्सचे म्हणा किंवा हेअर केअर प्रोडक्ट्स जे काय आहे ते तुमचे खूप मोठे ब्रँड्स आहेत. तर आणि तुमचे फॉलोअर्स, लाईक माझे फॉलोअर्स आता 2-2.5 हजार फॉलोअर्स असतात. असं नाही की फॉलोअर्सवरती डिपेंड आहेत बिकॉज आता माझे फॉलोअर्स कमी आहेत तरीही मला ब्रँड्स रीच करतात आणि मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल की मला कोणते आले आत्तापर्यंत. सो ते एक आहे. त्याच्यानंतर अजून एक असतं की हे एक मी सांगितलं की तुम्ही स्वतःहून ब्रँड्सना मेसेज करायचा इन्स्टावरती. अदरवाईज जर त्यांचा ईमेल ॲड्रेस असेल, एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचा ईमेल रेडी करा किंवा तुमचा मेसेज रेडी करा आणि तुम्ही तो ब्रँड्सना पाठवा आणि जर त्यांना आवडलं तर ते तुम्हाला रीच आउट करतील. सेकंड पॉईंट आहे की जे कधी काय होतं की हे ब्रँड्स खूप मोठे असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल शुगर कॉस्मेटिक्स किंवा हुडा ब्युटी किंवा जे काय असेल, असे जे मोठे ब्रँड्स आहेत ना, हे कसं होतं की ते तुम्हाला नाही ओळखत किंवा त्यांच्याकडे एवढा वेळच नाही आहे की ते असे छोटे इन्फ्लुएन्सर्सना भेटून कोलॅब करतील. सो व्हॉट दे डू की दे रीच टू थर्ड पार्टी आणि ते थर्ड पार्टीचं कामच ते आहे की छोटे इन्फ्लुएन्सर्सना किंवा जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना शोधून त्यांचे प्रोडक्ट्स डिलिव्हर करणं. सो तुम्हाला ते थर्ड पार्टी शोधायचे आहेत. सो मी असे थर्ड पार्टीजचे काय आहेत नाही त्यात तुम्ही यांना इन्स्टावरती फॉलो करू शकता आणि ह्यांचे स्टोरीजवरती किंवा ह्यांचे ना व्हॉट्सअप ग्रुप्स असतात त्याच्यावरती तुम्ही नक्की जॉईन व्हा. ह्यांचे जे व्हॉट्सअप ग्रुप्स असतात ना त्याच्यावरती खूप सगळे ब्रँड कोलॅबरेशन्स येतात. मोस्टली बार्टर असतात, खूप कमी पेड असतात. बट देन इफ यू आर अ बिगिनर देन इट इज डेफिनेटली गोइंग टू हेल्प यू. ठीक आहे की बिकॉज आपण स्टार्ट करतो आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जे स्टार्ट केलं आहे, तुमच्याकडे पैसे नाही आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला शॅम्पू घ्यायचा आहे, बट देन ऑब्व्हियसली एक शॅम्पू घेण्यासाठी 500 रुपीज द्यावं लागेल. एक शॅम्पू तुम्ही घेणार, एक व्हिडिओ बनेल, नेक्स्ट वॉट तुम्ही काय करणार ना. सो इट्स बेटर की काहीच नसण्यापेक्षा स्टार्ट विथ समथिंग, स्टार्ट विथ बार्टर कोलॅब. ओके. आणि जसं तुमची रीच चांगली होईल किंवा तुमची ऑडियन्स चांगली होईल, फॉलोअर्स कमी असेल तर तुम्हाला पेड येत नाही. ट्रस्ट मी, तुम्हाला पेड कोलॅब्स येतात. मी सांगेल तसं.
ओके. त्याच्यानंतर काय विचारलं होतं की हां माझं. सो मला पेड कोलॅब मी बाटरमध्ये खूप काम केलेलं आहे. खूप म्हणजे खूप 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 इतकं काम केलं बाटरमध्ये की मी सांगू नाही शकत. नंतर एक टाईमनंतर खरंच खूप कंटाळा येतो. लाईक पॅराशूट, जस्ट हर्ब्स, बायोडर्मा, त्याच्यानंतर शुगर कॉस्मेटिक्ससोबत पण काम केलं आहे मी. त्यांचे पण मला प्रोडक्ट्स आले होते. त्याच्यानंतर असे अजून खूप ब्रँड्स आहेत. मला ॲक्च्युली नाव नाही आठवत आहे बिकॉज 3-4 वर्ष झाले आणि मी त्याच्यामध्ये नाही आहे आता. सो म्हणजे नव्हती कन्सिस्टंट. सो मला आता लक्षात नाही आहे. सो हां, हे सगळे ब्रँड्स होते. सो नंतर एक टायमिंग ना की कोलॅब्स येतात की तुम्ही लिटरली असं ओव्हरवेल्म्ड होता की हे पण करू, ते पण करू, ते पण करू, विच इज अ गुड थिंग. बट देन ते तुम्हाला मॅनेज पण करता आलं पाहिजे. मी तुम्हाला असं रिॲलिटी दाखवते. मी तुम्हाला असं घाबरत वगैरे नाही आहे. मी रिॲलिटी सांगते. सगळी डिमांड्स असतात की पिलग्रिमसोबत पण मी जसं काम केलं होतं तर त्यांचं कसं असतं, त्यांची नीड्स असतात की फॉर एक्झाम्पल पिलग्रिम. सो त्यांचा जो कलर आहे इट्स अ टील कलर ऑर इट्स अ ब्लू कलर. तर तुम्ही त्यांचा प्रोडक्ट जेव्हा दाखवता तेव्हा ते एक्सपेक्ट करतात की तुमचा जो आउटफिट आहे, जो तुमचा अटायर आहे तो पण सिमिलर टू प्रोडक्ट कलर असावा. सो तो थोडासा अस्थेटिक वाटावा किंवा तो थोडा अप्रोप्रिएट वाटावा. सो म्हणजे त्यांचे असे काही काही रिक्वायरमेंट्स असतात. काही लोकांचं असं असतं की ब्रँड्सचं की तुम्ही हे प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्यावर लावूनच दाखवायचं किंवा हे तुमच्या हातावरच अप्लाय करून दाखवायचं. सो खूप सगळे टेक्स घ्यावं लागतात किंवा एक व्हिडिओ पूर्ण शूट करून, एडिट करून त्यांना पूर्ण दाखवल्यानंतर मग ते सांगतात की नाही आम्हाला हे चेंजेस आहेत. सो एक व्हिडिओ कधी 2-3 वेळापर्यंत चेंज करावा लागतो इन एक्सचेंज ऑफ जस्ट वन प्रोडक्ट. सो कधी ते खूप फ्रस्ट्रेटिंग होऊन जातं. बट देन इफ यू आर अ बिगिनर देन काही हरकत नाही हे सगळं ट्राय करण्यासाठी. बिकॉज मी पण हे सगळं ट्राय केलं आहे आणि ह्याच्यातूनच मी शिकली आहे. आणि आत्ता असं नाही की मी बाटर कोलॅब नाही करत, मी करते. बट देन ते खूप असं वेल नोन ब्रँड असेल किंवा मोठं ब्रँड असेल तर मग मी ट्राय करू शकते. अदरवाईज आय वुड प्रिफर पेड कोलॅब्स. ओके. सो मी आता पेड कोलॅब्सवरती येते. पेड कोलॅब्स मी अजून नाही केलं टू बी व्हेरी ऑनेस्ट. ह्याचा अर्थ असा नाही की मला पेड कोलॅब्स नाही आल्यात. मला पेड कोलॅब्स आलेले आहेत. एक तर होता की इट्स अ डेटिंग ॲप. सो दिस इज समथिंग very different from my niche because I'm a lifestyle mom creator or a makeup or a skincare hair care influencer किंवा content creator. आणि हे this is something very different from my niche. so मी असं नाही प्रमोट करू शकत की हे तुमचं आहे लाईक इट्स अ डेटिंग ॲप आणि तुम्ही हे यूज करा. दिस इज फॉर सिंगल्स ऑर हू आर डिवोर्सी ऑर समथिंग विडोजसाठी वगैरे. तर तुम्ही असं प्रमोट नाही करू शकत. आणि ते खूप चांगलं, आता माझे फॉलोअर्स पण एवढे काय असं नव्हते बट देन स्टील दे आर विलिंग टू पे मी अबव 10K. म्हणजे 10,000 रुपये मला पर रीलसाठी ते मला पे करण्यासाठी रेडी होते. बट इट्स जस्ट की दिस इज नॉट समथिंग रिलेटेड टू मी. तर मी ते एक्सेप्ट नाही केलं आहे. सो नेक्स्ट काय होतं, नेक्स्ट आय थिंक काहीतरी क्लोदिंग ब्रँड रिलेटेड होतं. बट देन म्हणजे ते क्लोदिंग कसं सांगू इट्स अन अंडरगार्मेंटवाला ब्रँड. तो ऑब्व्हियसली ते पण चांगले पे करत होते. मी त्यांना नाही बोलली बिकॉज ऑब्व्हियसली आय कॅन नॉट डू दॅट. जे आहेत कम्फर्टेबल ते करू शकतात, जे नाही ते नाही करू शकत. सो मला हे 2 आले होते. अजून एक आलं होतं लाईक हे जे मी ब्रेसलेट्स घातले आहेत ह्यांच्यासाठी पण आलं होतं. आणि दे आर विलिंग टू पे मी 12K. 12,000 पे करायला रेडी होते ते फॉर 1 का 2 रील्स. सो आय एम ओके विथ दॅट. बट ते आहे की इट्स जस्ट नॉट माय टाईप. सो असं नाही आहे की मी सगळेच ब्रँड्सना हो म्हणते किंवा सगळेच ब्रँड्सना नाही म्हणते. जस्ट की मला जर वाटलं की ते ब्रँड अप्रोप्रिएट आहे, ते प्रोडक्ट त्यांचं खूप चांगलं आहे तरच मी ते तुमच्याशी शेअर करते, तुम्हाला सजेस्ट करते. अदरवाईज असं नको व्हायला की जस्ट बिकॉज मला पैसे भेटतात. लाईक तुम्हीच विचार करा, आता जर मी हे 2-3 ब्रँड्स केले असते मला ऑलमोस्ट 40-50 हजार रुपये भेटले असते. बट मला नाही करायचं आहे. वाय? बिकॉज तुमचं ट्रस्ट आहे आणि मलाही ते ट्रस्ट नाही तोडायचं आहे. सो हे सगळ्या खूप गोष्टी असतात. सो तुम्हाला पण जर हे सगळं कंटेंट क्रिएशन करायचं असेल तर तुमचे हे टर्म्स असायला पाहिजेत असं मला वाटतं आहे. सो ते सॉरी आय थिंक खूप मोठा झाला व्हिडिओ. ओके. देन मोस्ट आस्क व्हिडिओ इज
about my job role, my job title. So I'm a specialist in pensions sector. असं नाही, खूप काय मोठं नाही आहे मी रोलवरती, नॉर्मलच आहे रोल. आणि जॉब वर्क लोकेशन, सो आय एम फ्रॉम पुणे. माझं ऑफिस आहे खराडीमध्ये. वर्क फील्ड इज ॲज आय सेड, आय वर्क फॉर UK पेन्शन अँड रिटायरमेंट सेक्टर. एक काहीतरी होतं, मी पूर्ण लिहून काढलं. टेस्टिंगमध्ये आहे आय वॉन्ट जॉब. त्याच्यानंतर अजून कोणतरी होतं, ते आहे MCAमध्ये. एक होतं BCSमध्ये लुकिंग फॉर जॉब. आय एम अ डेव्हलपर इन विप्रो, डिलॉईट. आणि माझं B फार्मसी झालं आहे. सो गाईज, आता मला तुम्ही सांगा, इतके सगळे लोकांचे मला असे DMs आलेत की जॉब आहे का. तर जॉबची काही कमी नाही आहे. मे बी तुम्हाला माहिती नसेल, तर मी UK पेन्शन्समध्ये काम करते आणि त्याच्यामध्ये हे सगळे नाही घेत पण असेल तर मला जेवढं माहिती आहे तेवढं नाही घेत. लाईक IT सेक्टरमध्ये नाही आहे मी. सो जे पण IT रिलेटेड क्वेश्चन्स तुम्ही विचारले आहेत मला, सो मला त्याचं काही आयडिया नाही आहे. ही जे मला विचारताय की तुम्ही मला रेफर करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन तोच होता की प्लीज रेफर मी. सो मी रेफर करू शकते, बट नॉट एव्हरीवन. मी सगळ्यांना रेफर नाही करू शकत. एकतर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो रिलेव्हंट नाही आहे. दुसरं म्हणजे आमच्या ऑफिसेसमध्ये आत्तापर्यंत जेवढे पण मी रेफर केलं आहेत सगळ्यांना तेच आहे की मिनिमम 2 to 3 years ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे, वेदर इन इन्शुरन्स और रिटायरमेंट सेक्टर, पेन्शन सेक्टर. तर जर तुम्हाला असेल तर डू DM मी. अदरवाईज तुम्ही खूप सगळे असे जॉब पोर्टल्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही अप्लाय करू शकता. नोकरी आहे, Naukri.com आहे, त्याच्यावरती तुम्ही चेक करू शकता. LinkedInवरती पण जॉब रिलेटेड अपडेट्स खूप सगळे येतात. जर तुम्हाला ज्या कंपनीमध्ये काम करायचं त्या कंपनी टाकत असते, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. और ज्या कंपनीमध्ये तुम्हाला जायचं त्यांच्या वेबसाईटवरती पण असे अपडेट्स येत राहतात. सो तिथून तुम्ही चेक करू शकता. एक्झाम फॉर दिस जॉब, सो एक्झाम ॲज सच असं काही नाही आहे. तर मी जसं सांगितलं आधी, तुम्हाला पहिलं म्हणजे एक्सपिरियन्स हवा आहे. 2 to 3 years ऑफ एक्सपिरियन्स इन पेन्शन सेक्टर जर तुम्हाला असेल, भले ते US असो UK असो कोणताही असो, जर तुम्हाला असेल तर तुम्ही इंटरव्ह्यू द्यावा लागतो. त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये पण 2-3 राऊंड असतात. HR राऊंड, ऑप्स राऊंड आणि ॲप्टिट्यूड पण असतो. सो ॲप्टिट्यूड इज द टेस्ट, की म्हणजे बेसिक नॉलेज तुमचं टेस्ट करतात. जर तुम्ही तिथं क्लिअर झाला तर तुम्ही तुम्हाला हायर केलं जातं. आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग स्टार्ट होते. त्या ट्रेनिंगमध्ये पण लाईक 1-1.5 महिन्याचं तर ट्रेनिंग असतो काहीतरी. तर त्या ट्रेनिंगमध्ये तुमचं नॉलेज टेस्ट केलं जातं पूर्ण. आणि त्याच्यानंतर एक एक्झाम होते. ते एक्झाममध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्ही फ्लोअरवरती येता, नाही झालं तर आय डोंट नो काय होतं. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे माय एज्युकेशन. सो मी MCOM केलं आहे. मोस्ट ऑफ द पीपल वेअर सेइंग, ओके, म्हणजे मी आधी सांगितलं की लाईक सगळे हाय बोलत होते त्याच्याबद्दल. सो फक्त हाय बोलू नका मला प्लीज. जे काय तुमचे क्वेश्चन्स वगैरे असतील प्लीज मला पूर्ण डिटेलमध्ये सांगा, सो दॅट मी ते डायरेक्टली पिक करू शकते. सो असे खूप सगळे जॉब पोर्टल्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता. आय एम नॉट द पर्सन की जे तुम्ही मला रीच करू शकता. आणि काय असे पण होतात की लाईक मी ज्या कंपनीमध्ये आहे त्या कंपनीचं नाव पण विचारलं. सो तुम्हीच गेस करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की मी कोणत्या कंपनीत काम करते असं तुम्हाला वाटतं आहे ते सांगा. आणि एकाने विचारलेलं की माझ्या कंपनीचं एन्व्हायरमेंट वगैरे कसं आहे. सो इट्स अ कॉर्पोरेट वर्ल्ड. आणि मी ह्याच्या आधी काम केलं आहे कॉर्पोरेटमध्ये. बट देन मी खूप ऑनेस्टली सांगते, जॉब खूप चांगला आहे, वर्क लाईफ बॅलन्स पण चांगला आहे, एन्व्हायरमेंट पण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. इट्स जस्ट द पीपल अराउंड यू मॅटर. बिकॉज म्हणजे सगळे असं दाखवतात की मी तुझा भाऊ आहे, मी तुझी बहीण आहे. असं काहीही नसतं. ते फक्त वरवरून असतं की हां ऐसा. ते काही नसतं, ते लांबच ठेवतात. सो तो खूप छान एक्सपिरियन्स आला आहे मला. सो लोकांना तिथल्या तिथंच ठेवायचं. आणि हां, नो कमेंट्स, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे माझं ऑफिस खराडीला आहे. मे बी वी कॅन मीट समडे.
सो हा क्वेश्चन मला बोथ मेल आणि फिमेल दोघांनी मी नाही भेटू शकत. बट येस, जर माझे चांगले फॉलोअर्स झाले, चांगलं सबस्क्रायबर्स वाढले किंवा एक माइलस्टोनपर्यंत आपण गेलो, सो आय कॅन अरेंज फॉर अ मीटअप विथ ऑल यू पीपल, लाईक जे पण पुण्यामध्ये असेल किंवा जे कोणी आजूबाजूला असेल. जर पॉसिबल झालं तर आपण एक छानसं मीटअप घेऊ शकतो. बट ते खूप लांबची गोष्ट आहे, बिकॉज आय फील की त्याला एक माइलस्टोन मला कंप्लीट करायला पाहिजे. सो लेट्स सी. येस, दॅट इज इट. सो हे सगळे क्वेश्चन्स होते जेवढे पण मी रीड केले. आय होप तुम्हाला तुमच्या क्वेश्चन्सचे ॲन्सर्स भेटले असतील, आणि जर भेटले नसेल तरी मला कॉमेंटमध्ये सांगा, मी ट्राय करेल. जर तुम्हाला समजलं नसेल तर मला सांगा, मी तुमच्या कॉमेंटचा रिप्लाय करेल. अदरवाईज मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. आणि जर मी काय मिस केलं असेल तर मला कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आय डोंट नो वाय आय एम फॉम्बलिंग, बट ओके. I think it's time to wrap up. So yeah, I'll see you in my next one. Till then, bye.